आमरस बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे गूळ, जो मी बारीक करून घेतलेला आहे। 5-6 आंबे आहेत ज्याची मी सालं काढून घेतलेली आहेत। त्याला व्यवस्थित आणि विलायची जे आपण या आमरसमध्ये टाकणार आहोत। आणि हे पुरण पात्र आहे जे आपल्याला ह्या आंब्याचा रस काढण्यासाठी आपण वापरणार आहे। या अशा प्रकारे मी पुरण पात्रामध्ये आंबे कापून त्याचा रस काढते। हा रस या प्रकारे झालेला आहे। याच्यामध्ये गुठळी वगैरे आपल्याला काही दिसत नाही आहे। एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित गाळला जातो। आणि या कोळी ज्या मी पुरण पात्राला थोडेसे घासून घेतलेले आहेत, जेणेकरून त्याच्या साईडचा रस हा या पुरण पात्राला मध्ये निघून जाईल। हा आंबा खराब निघाल्यामुळे मी बाजूला ठेवलेला आहे। बाकीच्या कोळी या मी या प्रकारे घासून याचा रस काढलेला आहे। हा आंब्याचा रस पहा किती छान झालेला आहे। हा रस केल्यानंतर यामध्ये एक सुद्धा गाठी वगैरे राहत नाही। ही ज्या कोळी आहेत त्या मी थोडं पाणी टाकून स्वच्छ केलेले आहेत। आणि याच्यामध्ये बघा हे जे आंब्याचे दोरे आहेत तेही या चाळणीला राहिलेले आहेत, चिटकलेले आहेत। हे थोडंसं पाणी टाकून कोळी धुतल्यानंतर त्याचा जो रस आहे त्याच्यामध्ये मी हे गूळ घालणार आहे। हा गूळ याच्यामध्ये मी चांगला मिक्स करणार आहे। हा पूर्ण याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, त्या प्रकारे मी त्याला हलवणार आहे। हे पहा, थोडा मोठा गूळ असेल तर त्याला चमच्याने बारीक करून घ्यावा। अशा प्रकारे हा आपण गूळ या नंतरच्या रसमध्ये घालून पूर्ण त्याच्या एकत्र मिक्स करावा। हा पहा, हा गूळ चांगला मेल्ट झालेला आहे, पूर्ण त्या रसमध्ये मिक्स झालेला आहे। आता या आमरसामध्ये मी हा गुळाचा रस टाकणार आहे आणि तो हलवून मिश्रण एकजीव करणार आहे। हे पूर्ण व्यवस्थित हलवायचे जेणेकरून पूर्ण आमरस एकजीव झाला पाहिजे। तुम्ही या प्रकारे साखरही टाकून करू शकता। जे प्रमाण मी गुळाचे घेतले तशाच प्रकारचे प्रमाण घेऊन तुम्ही साखरही वापरू शकता। हा माझा आमरस तयार झालेला आहे। हे पहा, त्याचे किती थिकनेस आहे, व्यवस्थित झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी राहिलेली हिरवी विलायची थोडी बारीक करून टाकणार आहे आणि तो फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहे। आता मी हा गॅसवर कढई ठेवून तेल तापायला ठेवलेले आहे। माझ्या संस्कृतीने पुऱ्या लाटून दिलेल्या आहेत। आज तिला आमरस खायचा आहे। हे पहा, पुरी संस्कृतीने करून दिलेली आहे, ती छान फुगलेली आहे। मी या पुऱ्या सर्व तळून घेणार आहे। पहा, हे पुरी किती छान झालेली आहे। ही पहा, आपली डिश तयार झालेली आहे, पुरी आणि आमरस। आज माझ्या मुलांना हा आमरस पुरी खायची होती म्हणून मी केलेली आहे। तुम्ही करून पहा, मी सांगितल्याप्रमाणे करा। जर तुम्हाला ही आमरस पुरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून मी
सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा.